नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय 3.5 पीठांपैकी आद्य पीठ असलेले नस्तनपूर तीर्थक्षेत्र या ठिकाणी. नमस्कार. नमस्कार. या ठिकाणी हे नस्तनपूर क्षेत्र आहे. या ठिकाणी शनी महाराजांचे हे पहिले आणि आद्यपीठ स्थापित केलेले आहे. ते रामचंद्र प्रभूंनी ज्यावेळेस 14 वर्ष वनवासामध्ये राम लक्ष्मण सीता होते आणि पंचवटीत ज्यावेळेस माता सीतेचं हरण झालं त्यावेळेस राम लक्ष्मण सीतेच्या शोधासाठी निघाले आणि मनमाडच्या पूर्व बाजूस अनकाईचा किल्ला आहे त्या ठिकाणी अगस्त्य ऋषी राहत होते आणि राम लक्ष्मण त्यांना भेटण्यासाठी गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर अगस्त्यांनी विचारलं सीता माता कुठे आहे. त्यावेळेस रामाने घडलेली सर्व हकीकत त्यांना सांगितली आणि मग त्यावेळी अगस्त्य मुनींनी सांगितलं की राम आणि रावण तुम्ही दोघे एकाच राशीचे आहात आणि तुम्हाला दोघांनाही महाराजांची 7.5 आलेली आहे. तर मग रामाने विचारलं की माझ्यावर शनी महाराजांची कृपा होण्यासाठी मी काय करायला पाहिजे. तर त्यावेळी अगस्त्य मुनींनी सांगितलं होतं की आपण 3.5 पीठ शनीची स्थापित करा आणि त्यांची सेवा करा म्हणजे तुम्हाला तुमचं ध्येय जे आहे ते निश्चित प्राप्त होईल. तर त्या अनुषंगाने प्रथम स्थान हे नस्तनपूर आहे, दुसरं उज्जैन आहे, तिसरं राक्षस भवन आहे आणि अर्धपीठ जे आहे तर ते बीड मध्ये रामचंद्र प्रभूंनी स्थापित केलेलं आहे. अशा पद्धतीने ही 3.5 पीठ रामचंद्र प्रभूंनी स्थापित केलेली आहे. ज्या लोकांना 7.5 आहे त्या लोकांनी काय उपाय केला पाहिजे इथे येऊन? या ठिकाणी भगवान शनी महाराजांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आपण जरूर यावं. नस्तनपूर क्षेत्र हे सर्वांना परिचित असं क्षेत्र आहे. या ठिकाणी आल्यानंतर आपण यथाशक्ती भगवंताची पूजा करू शकतो, त्यांचं यथाशक्ती शनी महात्म्याचं पाठ करू शकतो. शनी महाराजांना आवडणारे जे काही काळं वस्त्र आहे, लोखंड आहे, काळं धान्य आहे, हे रुईची पानं आहेत, तर हे आपण त्या ठिकाणी त्यांना अर्पण करून त्यांची सगळ्यात महत्वाची गोष्ट तेल, तर आपण ते सर्व या ठिकाणी भगवान शनींना अर्पण करून त्यांची कृपा प्राप्त करून घेऊ शकतो.